गोव्यातून ब्रेकिंग न्यूज येते। शिरगाव मधील श्री लाराई यात्रेदरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली आहे आणि याच दुर्घटनेमध्ये 7 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 30हून अधिक जण गंभीर जखमी झालेली आहेत। जखमींवरती म्हापसाच्या रुग्णालयात उपचारही केले जात आहेत। दरम्यान सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि संपूर्ण घटनाक्रम त्यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतलेला आहे। जखमींवरती सध्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत। गोव्याच्या शिरगाव मधील ही सगळी घटना आहे। तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण बघूया। जो इंसिडेंट हुआ है उसकी इंक्वायरी करने के लिए एसपी नॉर्थ और कलेक्टर बोथ उसकी एक्चुअल इंक्वायरी कर रहे हैं। क्यों ये इंसिडेंट हुआ इसके बारे में जानकारी मिलेगी, लेकिन क्राउड ज़्यादा, भीड़ ज़्यादा होने से लिए कुछ लोगों ने जो वहाँ से भगदौड़ मचाई, इसलिए इस इंसिडेंट हुआ। फर्स्ट इंस्टेंस पे तो ऐसे दिखता है। मैं इस दुखद घटना जो गोवा में पहली बार इस तरह की दुखद घटना हुई, इसलिए सरकार के 3 दिन के कार्यक्रम हम रद्द कर रहे हैं। मैं जिनके घर डेथ हुई है उनके प्रति संवेदना व्यक्त करता हूँ। तर गोव्याच्या यात्रेतील चेंगराचेंगरीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनीही ट्विट केलं आहे। आपण बघूयात त्यांनी ट्विट करून नेमकं काय म्हटलंय ते। चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख झालं। ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्याबद्दल संवेदना। जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना। स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करत आहेत, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। यासोबतच राहुल गांधींनी देखील ट्विट केलं, आपण ते पाहतोय। गोव्यातील शिरगावच्या लैराई यात्रेत चेंगराचेंगरी झाली आहे। चेंगराचेंगरीची ही घटना अतिशय दुःखद आहे। सर्व शोकग्रस्त कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त करतो। सर्व जखमींच्या लवकर बरे होण्याची आशा करतो।